विधान परिषद निवडणुकीनिमित्त महायुतीमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर नाशिक, नांदेड, परभणीमध्ये बंडबांमुळे अधिकृत उमेदवारांची धाकधूक वाढली. अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस. शिवसेना बंडखोरांनी माघार घेतल्यानंतरही अस्वस्थता कायम. महेंद्र दळवींची सोशल मीडियावरील पोस्टवरून नाराजी, तर फडणवीसांच्या भेटीनंतर अब्दुल सत्तारांची नाराजी दूर. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा चंद्रशेखर बावनकुळेंवर हल्लाबोल. ओबीसी उपसमितीच्या राजीनाम्याची मागणी. आणि काम शानोकुळ यांचं हे महाराष्ट्रामध्ये मुळीच चालू दिलं जाणार नाही. पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे शाळा सुरू होताच स्कूल बसचं भाडं 15% वाढणार. सरकारशी चर्चेची संधी न मिळाल्यानं स्कूल बस चालक संघटनेकडून दरवाढ. मान्सून आज केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता. मान्सूनच्या आगमनास अनुकूल वातावरण. लवकरच महाराष्ट्रामध्ये दाखल होणार. नाफेडच्या बहुतांश शिफारसींना केंद्र सरकारची मंजुरी. कांद्याचा आकार निकष 45 ते 65 मिलीमीटरवरून 35 ते 70 मिलीमीटरपर्यंत शिथिल. आठ महिन्यांनंतर मोनोरेल पुन्हा धावणार. सीएमआरएस कडून सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त. सरकारनं हिरवा कंदील दिल्यानंतर सुरू होणार सेवा. ममता बॅनर्जींना महिनाभरात दुसरा मोठा धक्का. 15 वर्षांची एकहाती सत्ता गमावल्यानंतर 60 आमदारही फुटले. केवळ 22 आमदार उरल्यानं ममतांच्या हातून पक्ष निसटण्याची शक्यता. आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार. गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटशी 5 जुलैला लग्नबंधनामध्ये अडकणार. साठीपार मिस्टर परफेक्शनिस्टच्या लग्नाची जोरदार चर्चा.